नमस्कार. खरं सांगू या तर शहरातल्या त्या धावपळीच्या आयुष्याला ना मी फार कंटाळले होती आणि खरं असं होतं. सुट्टी कमी होती त्यामुळे म्हटलं चला विसावाही हवा होता म्हणून म्हटलं काही वेळासाठी का होईना माझ्या माहेरी निघाले होते. गाडीतून दिसणारा हा रस्ता जसं जवळ येत होता ना तसं मनातला आनंद द्विगुणित होत होता. आम्ही माहेरी आलो आणि मला सरप्राईज भेटलं होतं. ते म्हणजे आंबा इतका पहाडी लागला होता ना की त्याचा डायरेक्ट सडाच पडला होता. पप्पांच्या फार्म हाऊसवर आहे ना खूप मोठं आंब्याचं झाड आहे. मग काय मी, आई आणि भाऊ मस्त असं लगेच सैरसपाटा मारण्यासाठी गेलो होतो आणि माझी मुलं आहेत ना खूप छान. त्यांना इथं येऊन इतकं मस्त वाटलं होतं ना की बस. पप्पांनी शेतात आधुनिकता यावी म्हणून सोलर प्लांट लावलेला आहे आणि हे बघा शेतात लावलेला हा हिरवागार ऊस तुम्ही पाहू शकता. मस्त असं डोळ्यांना एकदम सुख देऊन जातो बरं का. आणि माझ्या मागे ना इतकं सुंदर असा व्ह्यू होता ना की मला राहावलंच नाही. त्यामुळे मस्त असं एक टेक घेतला आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला सांगते पप्पांनी शेतात नारळाची, आंब्याची अशी सुंदर मोठी मोठी झाडे लावलेली आहेत. आणि सर्वात भारी म्हणजे ना पप्पांच्या घरासमोर अगदी जवळच एकदम मस्त असा मोठा असा पाण्याचा पाट वाहतो. आणि खरं एका दृष्टीने भीतीही वाटते कारण मुलं खेळता खेळता पळता पळता इकडे तिकडे जातात. त्यांना काही अजून ह्या गोष्टी कळत नाही पण त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं इकडे आलं ना की बस. त्यानंतर आम्ही छान असे रसाळ आंबे उतरवण्याच्या मागे लागलो होतो. काही लोक आले होते. ते लोक वरती जाऊन आंबे पाडत होते आणि आम्ही बारदाण्यात ते आंबे गोळा करत होतो. सूर्यास्ताची ही वेळ झाली होती आणि त्याचबरोबर आहे ना हळूहळू संध्याकाळही व्हायला लागली होती. घरी जायचं होतं त्यामुळे कामं पटापट करावी लागत होती. त्याचबरोबर म्हटलं चला मळ्यातून एक फेरफटका मारायलाच हवं. आणि खरंच फेरफटका मारलं ना मस्त असं ताजंतवानं वाटतं बरं का. मग काय मी गेले होते मस्त असा फेरफटका मारण्यासाठी आणि ना हा व्ह्यू इतका सुंदर कॅच झाला ना की बस. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला तुमच्या माहेरची गावाकडची आठवण आली असेल ना तर मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असं भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड स्टे ट्यून विथ मी.